मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. मित्रांनो, आपण प्रत्येक रविवारी ब्लॉग चॅनलच्या माध्यमातून एक व्हिडिओ सादर करत असतो, परंतु आज आपल्याकडे वेळ आहे आणि एक महत्त्वाचा विषय आज हाताळणं आवश्यक असल्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मान्सून केरळमध्ये वेळेच्या अगोदर येईल असं आपल्याला वाटत होतं, कारण निर्धारित तारीख जी आहे ती 1 जून आहे आणि त्याच्या अगोदर तो येणं म्हणजे आज 28 तारीख आहे आणि मग 28, 29, 30, 31 अजून भरपूर दिवस आहेत. मग निर्धारित तारखेच्या जवळपास तो येईल. म्हणजे आता नवीन जी तारीख दिलेली आहे 28 मे ते 3 जूनच्या दरम्यान तारीख गृहीत धरण्यात आलेली आहे भारतीय हवामान खात्याकडून. परंतु आपल्याला विश्वास आहे की 1 तारखेच्या अगोदरच मान्सून केरळमध्ये दाखल होईल, कारण मान्सून हा केरळच्या वेशीवर येऊन थांबलेला आहे. कोणत्याही क्षणी तो त्याचे क्रायटेरिया पूर्ण करेल आणि तो केरळमध्ये दाखल होईल. मात्र केरळमध्ये दाखल जरी झाला तरी मान्सूनसाठी जी काही बाष्प अहवाल असतं, जे या पद्धतीचे वारे हवे असतात ते आहेत का, ते किती कमकुवत आहेत, किती स्ट्रॉंग आहेत, हे जर बघायला गेलं तर यावर्षीचा मान्सून दरवर्षीच्या मान्सूनसारखा नाही. अतिशय कमकुवत अशा प्रकारचे मान्सूनचे वारे आहेत. जर यामध्ये स्ट्रेंथ किंवा स्ट्रॉंगनेस आला तर यदा कदाचित पुढील पावसाळा किंवा पावसाची सुरुवात चांगली होऊ शकते असा आपल्याला विश्वास आहे आणि पॉझिटिव्ह अशा प्रकारचाच विचार आपण करतो. त्यामुळे साधारण 2 दिवसामध्ये हे वारे सशक्त होतील असा आपला अंदाज आहे. आता यामध्ये मुख्यत्वे करून आपण आजचा अंदाज हा मान्सूनचा प्रवास केरळमध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असाही बघणार आहोत आणि त्यानंतर मग पेरणीयोग्य पाऊस महाराष्ट्रात कधी होणार आहे आणि संपूर्ण जूनची काय परिस्थिती असेल हा असा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आता आपला अंदाज आहे की साधारण 1 तारखेच्या आतच मान्सून केरळमध्ये दाखल होईल. त्यानंतर 7 तारखेपर्यंत मान्सून तळ कोकणात दाखल होणं अपेक्षित आहे. साधारणपणे 1-2 दिवस मागे पुढे होऊ शकतं. त्यानंतर 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत तो मुंबईला पोहोचू शकतो आणि त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र व्यापण्याकरता त्याला 20 तारीख उजाडू शकते असा अंदाज आहे. म्हणजे विदर्भात मान्सून पोहोचण्याकरता 20 तारीख लागेल असा अंदाज आहे. आता हे सगळं होत असताना केरळ, तळ कोकण आणि संपूर्ण महाराष्ट्र असं आपण बघितल्यानंतर पावसाचं काय, तर जेव्हा मान्सून महाराष्ट्रात दाखल होईल तेव्हाच महाराष्ट्रातला पाऊस वाढणार आहे. तोपर्यंत स्थानिक प्री मान्सून म्हणजेच मान्सून पूर्व पावसाच्या ॲक्टिव्हिटीज महाराष्ट्रामध्ये चालू राहणार आहेत. ठिकठिकाणी चांगल्या प्रकारे पाऊस तो होणार आहे, परंतु जो पावसामध्ये प्रभाव पाहिजे तो मात्र आपल्याला 7 तारखेनंतरच, म्हणजे 7 तारखेला रात्रीपासूनच सुरू होईल असं माझे विश्वासू मॉडेल जे आहेत, ज्या मॉडेलवर मी आतापर्यंत अंदाज सांगत आलो आणि लोकांनी तो अंदाज पाहून स्वतःची शेती केली आणि आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर हे 2,18,000पर्यंत पोहोचले. याचं मुख्य कारण त्या दिलेल्या मॉडेलने साथ आणि त्यामुळे तो अंदाज बरोबर आल्यामुळे विश्वास वाढला शेतकऱ्यांचा आणि शेतकरी आपल्याला जोडत गेले. त्यामुळे गेले 5-7 वर्षामध्ये आपल्याला लाखो शेतकरी जोडले गेले. तर ECMWF मॉडेलचा जो अंदाज आहे तो 7 तारखेपासून जवळपास पुढे पावसाळा वाढत जाणार आहे. मग जूनमध्ये काय होईल, तर 7 तारखेला रात्रीपासून जे पाऊस वाढेल तर तो एक 4 दिवस, 3 ते 4 दिवस असणार आहे. त्यानंतर मग त्यामध्ये थोडी शिथिलता येईल आणि नंतर मग पुन्हा एकदा पुढचा आठवडा म्हणजे 3ऱ्या आठवड्यामध्ये 16 तारखेपासून आपल्याला पुन्हा पावसाचं प्रमाण वाढेल एक 17-18 तारखेपर्यंत, अगदी 19 तारखेपर्यंत. मग पुन्हा थोडा त्याच्यामध्ये 20, 21, 22 कमजोरी येईल आणि मग 23 तारखेपासून पुन्हा एकदा पावसाचं प्रमाण वाढेल आणि मग पेरणीयोग्य पाऊस जो आहे तो 23 तारखेपासून पुढे लगातार 5 ते 6 दिवस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मग आपल्याला पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर जो गॅप मिळेल, वापसा होईल आणि त्यानंतर आपल्याला साधारण म्हणजे शेतकऱ्यांना हिंट देऊन ठेवतो की आपल्याला पेरणी ही जोपर्यंत 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होत नाही तोपर्यंत करायची नाही, त्यांची घाई करायची नाही, कारण यावर्षी पाऊस कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला साहजिकच काळजीपूर्वक सगळं नियोजन केलं पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ की 22-23 तारखेनंतर जो पाऊस होणार आहे तो पेरणीयोग्य पाऊस असणार आहे
आणि अगदी जुलैच्या पहिल्या आठवड्यापर्यंत दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरण्या चालू राहतील. परंतु प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये असा संभ्रम निर्माण झाला आहे की अर्धे हवामान अभ्यासक सांगतात की यावर्षी भरपूर पाऊस पडणार आहे, तर त्यातले काही हवामान अभ्यासक असे आहेत की जे सांगतात की सुपर एल निनो येतोय आणि सुपर एल निनोमुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते आणि ऑगस्ट सप्टेंबरमध्ये खूपच पाऊस कमी पडू शकतो, अशा प्रकारचाही विचार प्रवाह आहे. आता या दोन्ही हवामान प्रकारच्या विचार प्रवाहामध्ये मी जो अंदाज दिलेला आहे यावर्षीचा, तो 97% पाऊस महाराष्ट्रात पडेल आणि 97% हा पाऊस कमी नाही, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत तो भरपूर कमी आहे. भारतामध्ये आपण 94 ते 95% पावसाचा अंदाज दिलेला आहे आणि तो तसा गेल्या वर्षीच्या तुलनेत 14 ते 15% कमी आहे. त्यामुळे तसा विचार केला तर देशामध्ये काही भागामध्ये खूप कमी पाऊस पडणार आहे. परंतु महाराष्ट्र एक असा अपवाद असणार आहे त्याला की महाराष्ट्रामध्ये आपला अनुभवानुसार एल निनो सुपर एल निनोच्या काळामध्ये देखील जेव्हा आयोडी पॉझिटिव्ह होतो तेव्हा अतिशय चांगला पाऊस पडतो. परंतु काही तज्ज्ञांच्या मते आयोडी देखील या सीझन नंतर म्हणजे अगदी ऑक्टोबरपासून पुढे पॉझिटिव्ह होणार आहे. त्यामुळे जर ऐन मान्सूनच्या काळात तो पॉझिटिव्ह झाला नाही किंवा फार निगेटिव्ह झाला नाही, पहिली गोष्ट आयोडीचं वैशिष्ट्य आहे, आयोडी हा निगेटिव्ह असू नये, तो तटस्थ असला तरी चालेल किंवा तो पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि तो तटस्थ आहे. सीझनच्या काळात शेवटी थोडा पॉझिटिव्ह आहे, परंतु ऑक्टोबर नंतर तो अधिक पॉझिटिव्ह होणार आहे. आणि त्यामुळे एक लक्षात घ्या, सुपर एल निनो जरी असला तरी देखील आपल्याला आयोडीची मदत होणार आहे, एमजीओची मदत होणार आहे. आणि मग या एमजीओचा फेज 15 तारखेनंतर जूनच्या येत असल्यामुळे आपल्याला एक 2-3 दिवस 8 दिवस चांगल्या पावसाची सुद्धा असू शकतात, असा आपला कयास आहे. त्यामुळे एकूणच तुम्ही लक्षात घ्या की जून महिना हा या वर्षीच्या संपूर्ण पावसाळ्यामधला चांगला महिना महाराष्ट्रासाठी सुद्धा असणार आहे. अगदी जुलैचा देखील महिना चांगलाच आहे, परंतु जुलैमध्ये पर्जन्यछायेच्या प्रदेशात आणि काही प्रमाणात मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचं प्रमाण कमी राहतं आणि मग अगदी हलक्या पावसावर आपल्याला जुलै निभावतो आणि मग 15 ऑगस्ट नंतर आपल्याला थोडे मोठे पाऊस या दरम्यान होत असतात. त्यामुळे आपल्याला ऑगस्ट आणि सप्टेंबर हे आपल्याला थोडं कशा पद्धतीने वातावरण बनतंय यावर संपूर्ण बाबी अवलंबून असतील. फक्त त्याविषयीचा अंदाज आत्ताच बांधणं चुकीचं ठरेल आणि तो अंदाज आपण तसा आपल्या मोठ्या अंदाजामध्ये दिलेला आहे. परंतु तरी देखील आपल्या मतानुसार जून महिना हा अतिशय चांगला पावसाचा आहे. शेतकऱ्यांच्या बहुतांश जवळपास 60% पेरण्या जूनमध्ये होतील, 40% पेरण्या ह्या जुलैच्या 15 तारखेपर्यंत होतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायची काही गरज नाही, कारण मान्सूनच 20 तारखेनंतर विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात पोहोचत असल्यामुळे साहजिकच त्या ठिकाणी पाऊस उशिरा होतो आणि मग पेरणी लांबण्याची शक्यता असते. मात्र त्या तुलनेत आपल्याला पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्रामध्ये, दक्षिण मराठवाड्यामध्ये पेरण्या लवकर होताना दिसतील. त्यामुळे हा बदल मात्र आहे. त्यामुळे एकूण सारांश सांगतो, जून महिन्यामध्ये 3 टप्प्यामध्ये म्हणजे 7-8 तारखेनंतर, 16 तारखेनंतर, 23 तारखेनंतर अशा 3 टप्प्यात चांगला पाऊस होणार आहे. आणि या पावसाच्या दरम्यान आपल्याला पेरणीयोग्य पाऊस देखील बऱ्याच भागात होणार आहे. जे भाग सुटतील त्यांना जुलैच्या महिन्यामध्ये पेरणीयोग्य पाऊस होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जायचं नाही. संपूर्णपणे हवामान अंदाज बारकाईने ह्या वर्षी बघायचे आहेत, कारण आपण कुठलीही रिस्क घेऊ नका. कारण आपल्याला 100 मिलीमीटर पाऊस झाला का, पुढचा पावसाचा गॅप किती आहे आणि मग आपल्याला पुन्हा पाऊस कधी होणार आहे, काय नियोजन करावं लागेल, सिंचन आपल्याकडे उपलब्ध आहे का, सिंचनाचं पाणी उपलब्ध नसेल तर आपण कोरडवाहू शेतीमध्ये काय निर्णय घेतले पाहिजेत. आणि मला माहिती आहे माझा शेतकरी अतिशय हुशार आहे, त्याला अनेक वर्षाचा शेतीचा अनुभव असतो आणि त्यामुळे त्याच्या अनुभवानुसार तो शेती करत असतो. पण त्याला हवामान ही एक जोड आहे आणि पूर्णपणे हवामानावरही शेतकरी अवलंबून नसतो, परंतु शेतकऱ्याला त्या निमित्ताने एक मार्गदर्शन मिळतं आणि म्हणून हे अंदाज अतिशय महत्त्वाचे असतात. शेतकरी आमच्यावर अतिशय विश्वास ठेवतात आणि आमचे अंदाज अतिशय आवडीने बघतात. कालचा व्हिडिओ जवळपास आपला 70,000पर्यंत पोहोचतोय. याचा अर्थ 70,000 शेतकरी जर माझे व्हिडिओ बघत असतील तर याचा अर्थ असा आहे की शेतकऱ्यांना पावसाविषयीचं जे काही उत्सुकता वाढलेली आहे, या वर्षीच्या हवामानाविषयीची उत्सुकता वाढलेली आहे
आणि विश्वासानं अंदाज देणाऱ्या व्यक्तींचे अंदाज ते आवर्जून बघतात. त्यामुळे जूनमध्ये 60% आणि जुलैच्या पहिल्या 2 आठवड्यात 40% अशा पेरण्या होतील. जे भाग कमी पावसाचे असणार आहेत ते आत्ताच आपल्याला स्पष्ट होणार नाही आणि ते जसे जसे स्पष्ट होतील तसे तसे त्या भागातील शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे ते आपण त्यावेळेस सांगणार आहोत. त्यामुळे आपण एकूणच हे वर्ष हे सरासरी पावसाचं आहे, खूप अधिक पाऊस नाही, म्हणजेच कमी पावसाचं आहे आणि आपल्या गरजेपुरता पाऊस पडणार आहे. पिकं चांगली राहणार आहेत. काही ठिकाणचे पाणीसाठे कमजोर राहतील, म्हणजे संपूर्ण क्षमतेने भरणार नाही, परंतु जवळपास 80 ते 85% पाणीसाठा भरणार आहे हे सुद्धा आपण सांगितलेलं आहे. त्यामुळे या सर्व अंदाजाकडे लक्ष देत आपण दररोजचे अंदाज बघत चला शेती माझी प्रयोगशाळामध्ये आणि आपण प्रत्येक रविवारी या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला व्हिडिओ देतोच आहोत. आपल्याला काही शंका असतील तर माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला आपण नक्की विचारू शकता, मी त्याचं आपल्याला नक्की उत्तर देईन. 10 दिवसाचे अंदाज हे आपण पेड चॅनलवर देतो आहोत. कोणालाही आग्रह नाही, ज्याची इच्छा असेल, ज्याला गरज वाटत असेल त्यांनीच पेड चॅनल जॉईन करा व्हॉट्सअप ग्रुप. बाकी कोणालाही आग्रह त्याचा असणार नाही आणि तो काही आपला व्यवसाय नाही. त्यामुळे ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी ती सुविधा फक्त आपण उपलब्ध करून दिली. जवळपास 5 ते 7 दिवसाचा अंदाज मी चॅनलवर प्रोव्हाइड करतोय आणि शक्यतो तुमची गरज भागेल एवढा दिवसाचा अंदाज मी चॅनलवर देण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे लक्षात ठेवा, काळजीपूर्वक या वर्षीचं वर्ष कसोटीचं आहे आणि त्या पद्धतीने आपलं नियोजन करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय